जुन्या कपड्यांचं मी काय करते तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याआधी ना साई सकाळी उठला आणि ज्यूस प्यायला मागत होता. त्याच्यासाठी मी शिरा बनवत होते. आता रडून रडून ज्यूस तर घेतलाच त्याने, पण ज्यूस पिण्याऐवजी मस्त खेळ चालू होता. आजकाल ना त्याला त्याच्या हाताने खायचं असतं. आता खाणं कमी आणि सांडवणं जास्त असतं. आता आई ओरडल्यावर आम्हाला फुगासुद्धा येतो, पण तो फुगा 5 सेकंदाच्या वर फुगत नाही, लगेच फुटतो. त्यानंतर ना सकाळची देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर ना असं धूप लावलं ना की घरामध्ये खूप छान अशी प्रसन्नता येते. धूपदाणी हवी असेल ना तर कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा. बरेच दिवसांपासून ना देवाला घरची फुलं भेटत नाही. मार्च महिन्यामध्ये माझी गॅलरी ही अशी मस्त होती. त्यानंतर ना मागचा महिना पूर्ण आम्ही गावी होतो, कारण मुलांचे आजोबा वारले आणि त्यामुळे मग पूर्ण 1 महिना आम्ही गावीच होतो. आल्यानंतर ना झाडांची अवस्था बघून खूप वाईट वाटले. पोरांप्रमाणे त्यांनासुद्धा वाढवलं होतं. असो, आयुष्य आहे, सुखामागून दुःख यायचेच नाही का. आता वळूया मेन विषयाकडे. तर 2 महिन्यापूर्वीच ना मी घरातले सगळे जुने कपडे काढले होते आणि ते देऊन असे नवीन अंथरुणाचे कपडे बनवून घेतले होते. त्याच्यामध्ये सुंदर असा गालिचा आहे, भोजनपट्ट्या आहेत, जाडसर असा गालिचाच म्हणा, त्यानंतर 2-3 अशा सतरंज्या बनवून घेतल्या आहेत. कपडे जरी जुने झाले ना तरी ना ते टाकून द्यावेसे वाटत नाही, म्हणून मग त्या बदल्यात ना असे कपडे बनवून मी घेतलेत. या पसाऱ्यात ना पुराणा बड्डेचा अल्बम सापडला. आता आम्ही बघतो अल्बममधले फोटोज. भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय.